श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुत्रदा एकादशीचे नियम. नंबर 1. पुत्रदा एकादशीच्या आधीच्या दिवसाच्या संध्याकाळपासून मांसाहार करणे बंद करावे. तसेच काही जण पुत्रदा एकादशीच्या पहिल्या दिवसापासूनच कांदा लसूण देखील खाणे बंद करतात. पुत्रदा एकादशीचे व्रत केवळ पुत्रप्राप्तीसाठीच नाही, तर ज्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे त्यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील केले पाहिजे. शक्यतो पुत्रदा एकादशीचे व्रत जोडीने केले तर त्या व्रताचे अधिक लाभ मिळतात. म्हणून एकादशी व्रत पती पत्नी दोघांनी केले पाहिजे. एकादशीच्या दिवशी गंगा स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे, परंतु ते शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गुलाबजल मिसळून स्नान करावे. एकादशीच्या दिवशी काही जण केवळ फलाहार करतात, परंतु काही ठिकाणी उपवासाचे पदार्थ देखील खाल्ले जातात. तुमच्या इच्छेने तुम्हाला ज्याप्रमाणे एकादशी व्रत करायचे असेल तसे करू शकतात. पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे दिवसभर स्मरण करावे. कोणालाही अपशब्द बोलू नये. मौन पाळणे अतिशय फलदायी आहे. पुरुष जर पुत्रदा एकादशी करत असतील तर त्यांनी मद्यपान करणे टाळावे. एकादशीच्या दिवशी पती पत्नीने ब्रह्मचर्य पाळावे, नाहीतर एकादशीचे फळ मिळत नाही आणि एकादशी व्रताचे पावित्र्य नष्ट होते. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्धे जल अर्पण करा. स्नानानंतर मंदिर स्वच्छ करून त्यावर पिवळे किंवा केशरी रंगाचा कापड पसरवून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवा. मूर्ती किंवा फोटोला पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, रोली, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या. श्री विष्णू सहस्रनामाचे पठण करा. यामुळे अनेक संतान प्राप्तीचे पुण्य लाभते. पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून शक्य असल्यास ब्राह्मणांना जेवू घालावे आणि स्वतः सेवन करावे. एखाद्याला पुत्रदा एकादशी दिवशी काही कारणाने उपवास करणे शक्य नसेल, त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, परंतु मांसाहार, तामसिक अन्न वर्ज्य करावे. एकादशीच्या दिवशी खोटे बोलणे, अनैतिक कृत्य करणे, राग, लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे. एकादशीच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर मनोभावे उपवास करा. भगवान विष्णूची मनोभावे आराधना करा. तुमच्या मनाची इच्छा निश्चितच भगवान विष्णू पूर्ण करतील. मासिक पाळी आल्यास पूजापाठ करू नका, फक्त उपवास केला तरी चालेल. भाव तिथे देव असतो. मनापासून श्रद्धेने केल्यास व्रताचे फळ मिळतेच. हिंदू धर्मग्रंथानुसार काही कारणाने एकादशी व्रत मोडल्यास भगवान विष्णूची पूजा करताना क्षमा प्रार्थना करावी. आपली चूक मान्य करून भविष्यात अशी चूक न करण्याचा संकल्प घ्यावा. एकादशीचे व्रत मोडल्यास या काही गोष्टी देखील तुम्ही करू शकतात. सर्वप्रथम पुन्हा स्नान करा. भगवान विष्णूला दूध, मध आणि दह्याने अभिषेक करा. भगवान विष्णूची षोडशोपचार पूजा करा. उपवास सोडल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार तुळशीच्या माळेने भगवान विष्णूच्या द्वादशाक्षर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा किंवा नकरा माळ जप केल्याची खात्री करता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.